Good evening. Please mark your attendance in the chat box. आपण तुमचा अटेंडन्स मार्क करून झाला सगळ्यांचा की लेक्चर स्टार्ट करूया. ओके, माझा आवाज व्यवस्थित येतोय सगळ्यांना? इज माय व्हॉइस क्लिअर? आणि स्क्रीन दिसतोय का? या दोन्ही गोष्टी सांगा जरा चॅट बॉक्स मध्ये. आवाज व्यवस्थित येतोय आणि स्क्रीन दिसतोय? ओके, थँक यू. सो वी विल स्टार्ट विथ अवर लेक्चर. आपण लास्ट टाइम इकॉलॉजीवरचा चॅप्टर शिकला होता, इकोसिस्टम वाला. नाउ we are going to start the next chapter, 8th chapter, useful and harmful microbes. I'll rotate the screen so that yes, useful and harmful microbes. आता इथे मायक्रोब्स असा वर्ड यूज केलाय. मायक्रोब्सचं मीनिंग काय आहे आधी माहिती आहे सगळ्यांना? मायक्रोब्स म्हणजे काय? मायक्रोब्स और दुसरं त्याला नाव काय आहे? मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो म्हणजे एकदम छोटे, सूक्ष्म. ऑर्गॅनिझम्स विच आर नॉट विजिबल बाय नेकेड आय. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी, जे ऑर्गॅनिझम्स मायक्रोस्कोप खाली बघावे लागतील, ज्यांचा साईज मायक्रोमीटर मध्ये आहे, इतके ते लहान आहेत, अशा ऑर्गॅनिझम्सना मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतात किंवा मायक्रोब्स. दोन्हीचं मीनिंग सेम, मायक्रोब्स और मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, त्यातले आपल्याला बघायचे आहेत युजफुल अँड हार्मफुल. जसे आपल्या इथे ॲनिमल्स, प्लांट्स आहेत, त्याप्रमाणे मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा पृथ्वीवर आहेत. मायक्रो ऑर्गॅनिझम्स मेनली मोनेरा या किंगडम मध्ये जातात. त्यातला बॅक्टेरिया जो क्लास आहे तो मेनली मोनेरा या किंगडम मध्ये जातो. तर त्यांच्या युजेस आणि हार्मफुलनेस बद्दल आपल्याला आता बघायचं आहे. सो युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, लॅक्टोबॅसिलाय, रायझोबियम, यीस्ट, ही काही नावं दिलेली आहेत बॅक्टेरियाची. लॅक्टोबॅसिलाय हे बॅक्टेरियाच्या एका ग्रुपचं नाव आहे. रायझोबियम हे एका पर्टिक्युलर बॅक्टेरियाचं नाव आहे. यीस्ट हा फंगसचा एक क्लास आहे. हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, क्लोस्ट्रिडियम अँड अदर्स. आता ही जी नावं आहेत ही आत्ता बघून थोडी अवघड वाटतील, पण सारखी सारखी वाचत राहिलात, म्हणत राहिलात की सोपी वाटतील तुम्हाला यूज करायला. लॅक्टोबॅसिलस, रायझोबियम, सगळे शब्द वेगळे आहेत आपल्यासाठी, बरोबर? त्यामुळे पहिल्यांदा थोडा वेळ लागेल, बट काही काळजी करायची नाही. आपण जितके वाचू तितके आपल्याला ते लक्षात राहायला सोपं जाईल. जसे आपण प्लांट्सचे प्रत्येक जे फायलम होते, प्लांटची डिव्हिजन आपण प्रत्येक करताना दोनदा तीनदा रिव्हाइज केलं, तसंच इथेही करायला लागेल, जेणेकरून ती नावं आपल्या व्यवस्थित लक्षात राहतील. ओके, सो कॅन यू रिकॉल मध्ये काय विचारलंय त्यांनी? व्हॉट इज मेंट बाय मायक्रोब्स? आता जे आपण बोललो ते ऑर्गॅनिझम्स विच आर नॉट विजिबल बाय नेकेड आय and which have a size ranging in some microns. What are their characteristics? आणि पुढे हाऊ डिड यू ऑब्झर्व मायक्रोब्स? मायक्रोब्स कसे बघता येतात? तर विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप. देर इज ओनली वन वे टू ऑब्झर्व मायक्रोब्स अँड दॅट इज विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप. आपण नुसत्या डोळ्यांनी चष्मा लावून बघू शकणार नाही मायक्रो ऑर्गॅनिझम. आपल्याला मायक्रोस्कोपनेच, मायक्रोस्कोपच्या अंडरच मायक्रो ऑर्गॅनिझम दिसू शकतात. का मायक्रोस्कोप वापरायचा? तर त्याच्यामुळे मॅग्निफिकेशन होतं. त्याचा साईज जो असेल, मायक्रॉन साईज आहे, खूप छोटा साईज आहे, तो त्या मायक्रोस्कोप मध्ये इमेज करून थोडा वाढवला जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला तो पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम दिसू शकतो. ओके, जी गोष्ट आपण भिंगानी करतो, सेम प्रिन्सिपल, की कुठली छोटी जी गोष्ट असेल, जी मायन्यूट असेल, जी दिसायला अवघड आहे, ती मोठी होईल आणि आपल्याला दिसेल. You are familiar with different types of microbes which are all around us but cannot be seen with our eyes. In what way are they related to our everyday life? तर आता हे आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांचं आपल्याशी रिलेशन काय आहे, का ते आपल्यासाठी महत्वाचे आहेत, किंवा आपण त्यांचा अभ्यास का केला पाहिजे. स्वतः युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स पहिल्यांदा आपण बघूया की कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या उपयोगाचे आहेत, फायद्याचे आहेत. लॅक्टोबॅसिलाय. Smear a drop of
fresh buttermilk on a glass slide, stain it with methylene blue and put a cover slip on it. म्हणजे काय की एक ताकाचा छोटूसा थेंब आपल्या स्लाइड वरती घ्यायचा, त्याच्यावर मिथिलिन ब्लू नावाचा स्टेन टाकायचा, कलरिंग एजंट, आणि त्याच्यावर कव्हर स्लिप टाकायची, म्हणजे काहीतरी कव्हर करेल त्या स्लाइडला अशी एखादी गोष्ट टाकायची. ऑब्झर्व द स्मिअर अंडर द 10x ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड देन विथ द मोर पॉवरफुल 60x ऑब्जेक्टिव्ह. ओके, आता हे 10x 60x काय आहे तर ऑब्जेक्टिव्हची मॅग्निफाईंग पॉवर आहे, जे एक्स म्हणजे मल्टिप्लाइड बाय समथिंग. सो जे काही त्याचा ऍक्च्युअल साईज असेल त्याला मल्टिप्लाय बाय 10, तर 10x, त्याला मल्टिप्लाय बाय 60 म्हणजे 60x. किती मॅग्निफाय करताय तुम्ही ते त्याचं मेजर आहे. ओके, डिड यू नोटिस द ब्लू रॉड शेप्ड ऑर्गॅनिझम्स मुव्हिंग अराउंड? जसं तिथे चित्रात दाखवलंय डावीकडे, तसे ब्लू शेपचे काही ऑर्गॅनिझम्स इकडे तिकडे त्या स्लाइडच्या खाली आपल्याला दिसतील मायक्रोस्कोपच्या अंडर. दे आर लॅक्टोबॅसिलाय, अ काइंड ऑफ बॅक्टेरिया. त्यांचं नाव आहे लॅक्टोबॅसिलाय. हा बॅक्टेरियाचा एक प्रकार आहे. दे आर मायन्यूट अँड रेक्टँग्युलर इन शेप. खूप छोटे आहेत आणि रेक्टँग्युलर आहेत. लॅक्टोबॅसिलाय आर अनएरोबिक बॅक्टेरिया, दॅट इज दे कॅन प्रोड्यूस एनर्जी विदाउट द यूज ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन न वापरता ते एनर्जी प्रोड्यूस करू शकतात आणि इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन दे कॅन सर्व्हाइव्ह. देअरफॉर दे आर नोन एज अनएरोबिक बॅक्टेरिया. ओके, सो हे झालं लॅक्टोबॅसिलाय बद्दल. हाऊ इज योगर्ट मेड फ्रॉम मिल्क? व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स इन दिस प्रोसेस? तर आता आपण जे घरी दही लावतो, योगर्ट दह्याचाच एक प्रकार आहे. सो जे घरी दही लावलं जातं ते कसं लावलं जातं, कोणी सांगेल मला? घरी कोणी बघितलंय आईने दही लावताना? चॅटबॉक्स मध्ये फक्त तुमचं नाव टाका स्टुडंटचं, मग मी माईक ऑन करायला सांगते. दही लावण्याची प्रोसेस बघितली आहेत का फक्त सांगा मला एकदा. कारण टाईप करायला खूप मोठं होईल, त्यामुळे फक्त नाव पाठवा, म्हणजे माईक ऑन करून तुम्हाला सांगता येईल की काय प्रोसेस आहे दही लावायची. नाही बघितलेलं कोणी काहीतरी लिहा चॅटबॉक्स मध्ये की नाहीच बघितलेलं, माहिती नाही, तर आपण ते डिस्कस करूया. ओके, नाही माहिती, ठीक आहे. दूध थोडस कोमट केलं जातं. ओके, आणि त्याच्यामध्ये जे आदल्या दिवशीचं दही असेल ते रूम टेम्परेचरला आणून ते चमचाभर दही कपभर दुधात ऍड केलं जातं आणि पूर्णपणे मिसळलं जातं. करेक्ट. लेमन नाही, लेमनची जी प्रोसेस आहे ती वेगळी आहे. ती पनीर वगैरे बनवण्यासाठी आपण लिंबू वापरतो, ती पूर्ण वेगळी प्रोसेस आहे. ओके, तुझी पहिली प्रोसेस सांगितलीस ना, पुट सम योगर्ट ऑर इन मिल्क, ती बरोबर आहे. आपण आदल्या दिवशीचं दही किंवा योगर्ट जे काही असेल ते दुधात ऍड करतो, कोमट दुधात. ते पण थंड दुधात ऍड करून दही लागत नाही. थंड किंवा अति गरम दुधात नाही, कोमट दुधात दही टाकलं की मग पुढच्या दिवसासाठी एक रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवसासाठी दही तयार होतं. लगेचच चमचाभर दही दुधात मिक्स केलंय आणि दही तयार झालंय असं नाही होत, त्याला काही वेळ द्यावा लागतो. तर आता आपण बघूया की ही प्रोसेस कशी होते. सो द लॅक्टोबॅसिलाय कन्व्हर्ट लॅक्टोज, द शुगर इन द मिल्क इनटू लॅक्टिक ऍसिड. ओके, आता लॅक्टोज हा शब्द ऐकला असेल तुम्ही. लॅक्टोज ही दुधामधली साखर जी असते त्याला लॅक्टोज असं नाव आहे. ती शुगर आहे, कार्बोहायड्रेट आहे जे दुधामध्ये प्रेझेंट आहे. तर लॅक्टोबॅसिलसला नाव ह्याच्यावरूनच पडलं की देअर ॲबिलिटी टू कन्व्हर्ट लॅक्टोज टू लॅक्टिक ऍसिड. तर हे लॅक्टोबॅसिलाय दुधामधल्या लॅक्टोजचं लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन करतात. आता नाव जे सांगतंय तेच आहे की ऍसिडिक ग्रुप फॉर्म होतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड फर्मेंटेशन. ही जी प्रोसेस आहे याला फर्मेंटेशन असं म्हणतात, कारण अनेरोबिक इन ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन होतंय आणि लॅक्टिक ऍसिड तयार होतंय. ऍज अ रिझल्ट द पीएच ऑफ मिल्क डिक्रीजेस. बरोबर, ऍसिड तयार झालं की आपण आतापर्यंत बघितलंय, जो पीएच असेल ऍसिड झालं की पीएच खाली येतो, 7 पेक्षा कमी व्हायला लागतो. तर त्यामुळे पीएच कमी झाला की कोॲग्युलेशन होतं. कोॲग्युलेशन म्हणजे काय? दही कुठल्या फॉर्म मध्ये असतं, लिक्विड की सॉलिड? सॉलिड. सो ते जे एकत्रीकरण आहे दुधाचं, दॅट इज कोॲग्युलेशन ऑफ मिल्क प्रोटीन्स. मिल्कचे जे प्रोटीन्स आहेत,
दुधामधले जे प्रोटीन्स प्रेझेंट आहेत ते सगळे एकत्रित येतात आणि एक सॉलिड मास तयार होतं, विच इज दही or curd. Thus, milk proteins are separated from other constituents of milk. This is what happens when milk changes into yogurt. Yogurt has specific SAR test due to lactic acid. दही आंबट का लागतं? तर त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड आहे म्हणून. आपण ऍसिड आणि बेसिसिटी जो चॅप्टर बघितला होता त्यामध्ये आपण पाहिलं होतं की ऍसिडची टेस्ट थोडी सार असते, थोडं आंबट लागतं. तर ह्या कारणामुळे दही आंबट लागतं. द लो पीएच डिस्ट्रॉईज हार्मफुल मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क. आता दोन फायदे आहेत दह्याचे. दही का खायला सांगतात डॉक्टर? त्याचं मेन रिझन हे आहे की त्याचा मधले प्रोटीन्स, सगळे मिल्क प्रोटीन्स एकत्र आलेले असतात. त्यामुळे ज्यांना प्रोटीनची रिक्वायरमेंट जास्ती आहे आणि लो फॅट हवं आहे तेव्हा दही चांगला ऑप्शन आहे. आणि जर जास्ती जुनं दही वापरलं, 2-3 दिवसापूर्वीचं दही खाल्लं, तर ते आंबट का लागतं? त्याचं कारण हे लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण जसं वाढत जाईल तसं त्याचं आंबटपणा वाढत जातो. जर ताजं ताजं दही खाल्लं, रात्री लावलं आणि सकाळी खाल्लं तर ते तेवढं आंबट झालेलं नसतं, कारण तेवढं लॅक्टिक ऍसिड लॅक्टोबॅसिलस पासून तयार झालेलं नसतं. ओके, सो लॅक्टोबॅसिलस युजफुल का आहेत आपल्यासाठी? तर ते आपल्यासाठी दही बनवतात. माणूस काहीच करत नाही, फक्त लॅक्टोबॅसिलस चमचाभर ऍड करतं त्यात दुधात, दॅट्स इट. बाकी पुढचं सगळं काम बॅक्टेरिया करतात. ओके, सो आपण जेव्हा दही खातो आपण ऍक्च्युली बॅक्टेरियांचं सुद्धा कन्झम्पशन करतोय, आपण बॅक्टेरिया घेऊन खातोय. So this is the process of formation of yogurt or curd, in which you are going to add lactobacilli or bacteria into that milk and therefore curd is getting formed. आता सपोज दही नसेल, ठीक आहे, दही असेल तरच फक्त आपण पुढच्या दिवसासाठी दही लावू शकतो, अदरवाईज काही ऑप्शन नसतं. नुसतं दूध ठेवून दही लागत नाही, त्याला आधी काहीतरी ते जे पहिलं दही ऍड करायचंय ते कशासाठी? तर ते दही म्हणजे त्याच्यातून आपण लॅक्टोबॅसिलस ऍड करत असतो. आता जे इंडस्ट्रियल प्रोसेसेस होतात त्याच्यामध्ये काही ते अशा पद्धतीने दही नाही लावत. जे आपण विकत दही आणतो तेव्हा ते डायरेक्ट बॅक्टेरियल कल्चर यूज करतात, तिथे ते डायरेक्ट लॅक्टोबॅसिलाई ऍड करतात दुधात. ठीक आहे, समजली प्रोसेस सगळ्यांना नीट? लॅक्टोबॅसिलाई का उपयोगी आहेत आपल्याला आणि त्यांचं नाव का पडलं? तर लॅक्टो म्हणजे लॅक्टोज, लॅक्टोज शुगर कन्व्हर्ट करतायत म्हणून लॅक्टो वर्ड यूज केलाय. आणि बॅसिलस म्हणजे रॉड शेप्ड. मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये जे बॅक्टेरिया क्लास आहे त्या बॅक्टेरियाचे काही वेगवेगळे आकार असतात. काही स्फेरिकल असतात म्हणजे गोल दिसतात, काही लांबट असतात, जसं आता आपण बघितलं रेक्टँग्युलर इन शेप. तर जे रेक्टँग्युलर आहेत त्यांना जनरल टर्म मध्ये बॅसिलस असं नाव दिलेलं असतं. सो लॅक्टोबॅसिलस हे नाव कुठून आलं? तर लॅक्टोज कन्व्हर्ट करतील म्हणून, आणि रॉड शेप्ड आहेत म्हणून बॅसिलस. असं लक्षात ठेवलं तर लक्षात ठेवायला सोपं जाईल थोडं. So this was all about usefulness of lactobacillus. Use your brain power. Why do doctors advise you to have yogurt or buttermilk if you have indigestion or abdominal discomfort? जेव्हा डायरियल प्रॉब्लेम्स असतील तेव्हा दही खायला सांगितलं जातं, ताक भरपूर प्यायला सांगितलं जातं. असं का? काही आयडिया येते कशावरून असेल हे? त्याचं जे ऍसिडिक नेचर आहे त्याच्यामुळे डायजेशन प्रोसेस सोपी होते. लॅक्टिक ऍसिड जे तयार होतं त्याच्यामुळे डायजेशन चांगलं होतं शरीरामध्ये. म्हणून हा जर का प्रॉब्लेम झाला, कुठलाही पोटाचा कुठलाही प्रॉब्लेम झाला तर दही किंवा ताक प्यायला सांगितलं जातं. कशासाठी? तर डायजेशन सुधारावं. डायजेशन कशामुळे सुधारेल? लॅक्टिक ऍसिडमुळे. ओके, आणि बाकीचे प्रोटीन सुद्धा त्यातली हेल्दी असतात. Sometimes yogurt becomes bitter and froths up. Why does this happen? This is because proteins form frothing. आपण प्रोटीन्सचं कुठलंही काही असेल तर ते आपण जर ढवळलं तर त्याच्यापासून फ्रॉथिंग होतं आणि बिटर होतं, कारण लॅक्टिक ऍसिड आहे. लॅक्टिक ऍसिड जास्ती जितकं वाढत जाईल अमाऊंट तेवढं ते बिटर होत जाणार, तेवढं त्याचा आंबटपणा वाढत जाणार. Which different milk products are obtained at home by fermentation of the cream of the milk? आठवतंय घरी अजून काय बनतं दुधापासून? क्रीम पासून काय बनतं? म्हणजे दुधावर जी साई येते ती एकत्र करून आई काही बनवते का घरी?
जे आपण एकदम आवडीने खातो, आठवतंय ते सुद्धा फर्मेंटेड प्रोडक्ट आहे. जसं हे लॅक्टोबॅसिलसचं दही आहे, लॅक्टोबॅसिलस पासून दही बनतंय जे आपण ऑलमोस्ट डेली बघत असतो. तसं अजून एक काहीतरी साईपासून आई बनवते का, काही आठवतंय? बघितलंय कोणी? ते सुद्धा एक दुधाचं फर्मेंटेड प्रोडक्ट आहे. घरी आपल्या 15 दिवसांनी, 8 दिवसांनी, महिन्याभरानी लागेल तसं बनवलं जातं. काही काही वेळेला आपण विकत आणतो ते पावभाजी बरोबर खायला. आठवतंय का कुठलं प्रोडक्ट? घरी आईला थोडी मदत करत जा कामात, म्हणजे मग समजेल किचन मध्ये गेलात की काय काय करते आई ते. आ, तुपाच्या आधीच एक प्रोसेस फक्त. तूप डायरेक्ट फर्मेंटेड प्रोडक्ट आपण नाही कन्सिडर करत. तुपावर अजून एक प्रोसेस केली जाते त्याच्या आधीच. बटर, लोणी. ओके. लोणी जे तयार होतं ते लोणी सुद्धा साईला विरजण लावलं जातं. म्हणजे काय, त्या क्रीम मध्ये परत लॅक्टोबॅसिलस ऍड केले जातात आणि त्याच्यापासून बटर बनवलं जातं. ठीक आहे. सो दॅट बटर इज ऑल्सो फर्मेंटेड प्रोडक्ट विच इज मेड फ्रॉम क्रीम ऑफ मिल्क. आपण दही बनवताना फक्त साय नाही यूज करत, पूर्ण दूध यूज करतो. बट जेव्हा लोणी बनवायचं असतं तेव्हा साय मेनली यूज केली जाते. Okay. So, what is meant by probiotic yogurt and other foodstuffs that are popular nowadays? Useful microbes like lactobacilli and are added to these eatables. Such eatables are healthy because they kill the harmful bacteria like Clostridium in the alimentary canal and help to improve our immunity. So, probiotic ची ऍड येते, बघितली टीव्हीवर? नाव नाही आठवते मला प्रोबायोटिकचं ते आता. शिल्पा शेट्टी ऍड करते ती प्रोबायोटिक्सची. येस, करेक्ट, याकुल्ट, व्हेरी गुड. सो हे जे प्रोबायोटिक आहे त्याचं मिनिंग काय असतं? बॅक्टेरिया, लॅक्टोबॅसिलस ऍक्च्युअल शरीरात दिला जातो. म्हणजे दह्यानी जे काम केलं असतं ते या डायरेक्ट लॅक्टोबॅसिलस शरीरात जातोय. आणि आपण मगाशी बघितलं की त्याच्या लॅक्टिक ऍसिडमुळे डायजेशन एक तर इम्प्रूव्ह होतं. दुसरं काम काय होतंय तर हार्मफुल बॅक्टेरिया जे असतील लाईक क्लोस्ट्रिडियम, जे आपल्या शरीरात बाकीचे हार्मफुल बॅक्टेरिया आहेत, जो तो ऍसिडिक पीएच टॉलरेट नाही करू शकत आणि त्यामुळे ते मरतात आणि त्याच्यामुळे इम्युनिटी वाढते. म्हणून ते प्रोबायोटिक्स कंझ्युम करायला सांगतात. बट इन्स्टेड ऑफ टेकिंग प्रोबायोटिक्स यू कॅन ईट कर्ड डेली, दॅट विल बी ऑल्सो हेल्पफुल. इट इज इक्विव्हॅलंट लॅक्टोबॅसिलस डिरेक्टली घेणं और व्यवस्थित रोज बाकीच्या आपल्या रुटीन डाएट बरोबर दही खाणं किंवा ताक पिणं, दॅट इज ऑल्सो हेल्दी. बट आता काही लोक लॅक्टोज इनटॉलरंट असतात, म्हणजे त्यांना लॅक्टोज पचू शकत नाही, त्याचा त्रास होतो. त्या केसमध्ये याकुल्टची जी प्रोडक्ट्स असतील किंवा डिरेक्टली लॅक्टोबॅसिलाय कल्चर जे इन डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये टाकतात, दॅट इज हेल्पफुल. Okay, so now uses of lactobacilli. Various milk products like yogurt, buttermilk, ghee, cheese, shrikhand, etc. can be obtained by fermentation of milk. Lactobacilli fermentation is useful for large scale production of cider, cocoa, pickles of vegetables, etc. Lactobacilli and some other useful microorganisms taken together are used to treat abdominal discomfort. Leavened fodder offered to domestic cattle like cows and buffaloes is fodder fermented with the help of lactobacilli. The lactobacilli fermentation process is used to make wine and some types of bread. ओके. सो एवढे सगळे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ॲनिमल हजबंड्री म्हणजे ॲनिमल्सचं जे काही फीडिंग किंवा त्यांची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम लॅक्टोबॅसिला वापरू शकतोय. त्याच्यानंतर ब्रेड प्रोडक्शन, वाईन प्रोडक्शन, अल्कोहोल इंडस्ट्रीमध्ये आहे त्याचा यूज. त्याच्यानंतर बाकी पिकल्स ऑफ व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये आहे. मिल्क प्रोडक्ट्समध्ये तर सगळीकडे लॅक्टोबॅसिलस लागतातच. ओके. सो जे आपण आता बघितलं की डिफरंट इंडस्ट्रीज डिपेंडिंग ऑन लॅक्टोबॅसिलस, which types of cottage industries and factories can be started in areas with abundant milk production.
जिथे भरपूर दूध दुभतं आहे त्या ठिकाणी कुठले इंडस्ट्री आपण सेटअप करू शकतो, तर जे काही पुढे योगर्ट, बटर मिल्क, घी, चीज, श्रीखंड हे सगळं आहे ते तिथे सुरू करता येईल. आणि दुसरी मेन इंडस्ट्री कुठली, सेम लॅक्टोबॅसिलस यूज करून आपण ज्या ॲनिमल्स पासून ते दूध घेणार आहे, काऊज, बफेलोज आहेत, त्यांना फीड करू शकतो चांगलं. दॅट इज फोर्थ ऑप्शन अँड फर्स्ट ऑप्शन कॅन बी यूज फॉर दिस क्वेश्चन. ओके, क्लिअर झालं लॅक्टोबॅसिलस बद्दल? काही कोणाला डाऊट आहे? प्लीज राईट इन द चॅट बॉक्स. लॅक्टोबॅसिलसचे युजेस क्लिअर झालेत की काही डाऊट आहे अजून? त्याचं नाव कुठून आलं ते लक्षात ठेवायचं. त्याचा शेप रॉड शेप, रेक्टँग्युलर शेप्ड बॅक्टेरिया, फाउंड इन मिल्क, युजफुल फॉर प्रोडक्शन. त्याचे जे युजेस आहेत ते सगळे युजेस व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, सो नाव नेक्स्ट बॅक्टेरिया इज रायझोबियम. पुढे लिहिलंय सिम्बायोटिक बॅक्टेरिया. आता सिम्बायोटिक म्हणजे काय असतं ते आपण थोड्या वेळाने बघूया. पुढचं एक्सप्लेन केलं की मी सांगते सिम्बायोटिक का लिहिलंय तिथे. टेक अ प्लांटलेट ऑफ फेन्युग्रीक, groundnut or any other bin and sterilize it with 3 to 5% solution of hydrogen peroxide. बरं, आता इथे स्टरलाइज असा वर्ड वापरलाय, त्याचा मीनिंग माहितीये? जे काही कुठल्याही एखाद्या बीनचं प्लांटलेट घ्या आणि त्याला स्टरलाइज करा. स्टरलाइज म्हणजे त्याच्यावरती प्रेझेंट असलेले सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा लिव्हिंग थिंग्स मारून टाकायचे. त्याच्यावर त्या प्लांटलेटवर प्रेझेंट असलेले सगळे लिव्हिंग थिंग्स मारून टाकणं याला स्टरलायझेशन म्हणतात. ओके, कुठलाही लिव्हिंग थिंग तिथे प्रेझेंट नको, लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक बॅक्टेरिया, व्हायरस ऑर एनिथिंग. तर ते कशाने मरेल, तर हायड्रोजन पेरॉक्साईडने मरेल, म्हणून त्या सोल्युशन मध्ये ते टिप करायचं. दिस प्रोसेस इज नोन एज स्टरलायझेशन. Afterwards, keep it in a 70% solution of ethyl alcohol for 4 to 5 minutes. कशासाठी, परत स्टरलायझेशन आणि जे आपण हायड्रोजन पेरॉक्साईड टाकलंय ते पूर्ण निघून जावं म्हणून त्याला 70% इथेनॉल मध्ये ठेवलं. क्लीन द रूट्स विथ स्टराईल वॉटर. आता परत वॉटर पण स्टरलाइज करायचं नाही, तर पुन्हा वॉटर मधून जे आपण नळाचं पाणी वापरलं तर त्यातून जे बॅक्टेरिया येतील ते पुन्हा त्या प्लांटलेटला लागतील, म्हणून स्टराईल वॉटर यूज करायचं. अँड टेक थिन सेक्शन्स ऑफ रूट नोड्यूल्स. जे रूट नोड्यूल्स आहेत म्हणजे इथे सोयाबीन प्लांटचे रूट नोड्यूल्स दाखवलेत त्यांनी. ज्या गाठी असतात त्या मुळांना आलेल्या छोट्या छोट्या, त्या एका स्लाइड वरती बघायच्या. सिलेक्ट गुड सेक्शन अँड प्लेस इट इन सोल्युशन ऑफ सॅफ्रनिन फॉर 2 to 3 minutes. जसा मगाशी वरती आपण मिथिलिन ब्लू बघितला तसा सॅफ्रनिन हा सुद्धा एक स्टेन आहे, म्हणजे कलरिंग एजंट आहे. Place the stained section on a glass slide, cover it with cover slip and observe it under the compound microscope. The pinkish rod-shaped organisms are the rhizobium bacteria. आता इथे रायझोबियम दाखवलेला आहे बघा. हा जो बॅक्टेरियम आहे याचं नाव आहे रायझोबियम. पिंक कलरचा तो आपल्याला दिसलेला आहे मायक्रोस्कोपच्या खाली. Note that we had to search for the root nodules of leguminous plants to obtain these bacteria. Are the rhizobium bacilli useful to these plants or harmful? आता ह्या प्लांटच्या रूट मध्ये हे बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत, बरोबर. तर ते आता त्या प्लांटसाठी युजफुल असतील की हार्मफुल असतील? प्लांट त्याला तिथे ठेवतोय, आपल्याला ते रायझोबियम शोधण्यासाठी फक्त प्लांटचा रूट हा एकच सोर्स आहे. जमिनीत सहजासहजी ते मिळणार नाहीत, हवेत नाही मिळणार, पाण्यात नाही मिळणार. प्लांटचं रूट नोड्यूल कट केलं तरच हे बॅक्टेरिया आपल्याला मिळतील. ही एक हिंट आहे की हे बॅक्टेरिया प्लांटला हार्मफुल नसतील. जर प्लांट ते त्याच्याबरोबर ठेवतंय, त्या बॅक्टेरियाला मारत नाहीये, याचा अर्थ काहीतरी उपयोग असणार. तर काय आहे ते आपण बघूया. रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम. कशासाठी आता हे रायझोबियम लागतात? Rhizobia living in root nodules supply nitrates, nitrites and amino acids to that plant and in exchange get energy in the form of carbohydrates from it. हे जे आहे ह्याला सिम्बायोटिक असोसिएशन म्हणतात. म्हणजे काय की जो रायझोबियम, जो बॅक्टेरिया त्या प्लांटच्या नोड्यूलमध्ये प्लांट रूटच्या नोड्यूलमध्ये राहतोय, तो बॅक्टेरिया त्या प्लांटला नायट्रोजनचा सप्लाय करतो इन द फॉर्म ऑफ, आपण बघितलं होतं नायट्रोजन प्लांट्स दोन वेनी टेकअप करतात, आयदर ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आणि दुसरा जमिनीमधून घेतात तो अमोनियाच्या, नायट्रेटच्या, नायट्राइटच्या फॉर्म मध्ये.
बट तो जमिनीतून डायरेक्ट घेणं त्यांना थोडं अवघड असतं, त्याचं थोडंसं कन्व्हर्जन त्यांना करायला लागतं. बट हा बॅक्टेरिया ते आयतं करून देतो झाडाला, नायट्रेट, नायट्राईट आणि अमायनो ऍसिड्स प्रोव्हाइड करून, जेणेकरून झाडाला पटकन प्रोटीन्स बनवता येतील. ओके, सो ह्या वेनी हा रायझोबियम झाडाला मदत करतोय. झाडाला जी स्वतःची एनर्जी घालवायला लागणार होती, तो नायट्रोजन ऍटमॉस्फिअर मध्ये घेऊन स्वतः नायट्राईट तयार करायची, ते झाडाचं काम कमी झालं, ते रायझोबियम करून झाडाला आयता देणार आहे. आणि त्याच्या बदल्यात झाडाकडून काय घेणार? कार्बोहायड्रेट्स, ग्लुकोज, जे रायझोबियमला स्वतःच्या ग्रोथसाठी हवेत. बरोबर. आता ह्या केसमध्ये काय झालं, रायझोबियमला सुद्धा फायदा झाला, झाडाला सुद्धा फायदा झाला. कारण झाडाला प्रोटीन मिळाली, बॅक्टेरियाला आयते ग्लुकोज मिळाले. त्याला बाहेर जाऊन सगळं स्ट्रगल करून जो ग्लुकोज कन्व्हर्जन करून स्वतःमध्ये तयार करायला लागलं असतं, ती एनर्जी सेव्ह झाली आणि त्याला मिळाले आयते. सो सच अ म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशनशिप इज कॉल्ड सिम्बायोसिस. म्हणजे जिथे दोघांनाही अशा प्रकारे फायदा होईल, झाडाला आणि रायझोबियमला, अशा म्युच्युअल रिलेशनशिप्सना सिम्बायोसिस असं म्हणतात, जिथे दोघांचाही फायदा होतो. रायझोबिया प्रोड्यूस नायट्रोजिनस कंपाऊंड्स फ्रॉम ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. म्हणजे काय की आता ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन N2 यूज करून रायझोबियम नायट्राइट्स, नायट्रेट्स, अमायनो ॲसिड्स, अमोनिया तयार करतं. However, for this process of nitrogen fixation, they need leguminous plants like beans, sweet pea, soybean, etc. as host. म्हणजे काय की आता जे लेग्युमिनस प्लांट्स आहेत तेवढेच फक्त त्या रायझोबियमला उपयोगी आहेत, अदरवाईज बाकी कुठल्याही प्लांट रूट मध्ये ते जाऊ नाही शकत. जनरल प्लांट रूट्स मध्ये ते जाऊन नाही बसू शकत, त्यांना काही स्पेसिफिक प्लांट्सच लागतात आणि तो ग्रुप लेग्युमिनस प्लांट्स हा आहे. ओके, होस्ट म्हणून जिथे ते जाऊन राहू शकतील असा क्लास आहे लेग्युमिनस प्लांट्स, त्यांच्यामध्येच फक्त ते राहणार. Beans and pulses are rich in proteins due to the nitrogenous compounds made available by rhizobia. कळलं आपल्याला, जेव्हा प्रोटीन रिच फूड आपण जेव्हा स्टडी करतो किंवा ऐकतो, तेव्हा त्याच्यामध्ये आपण ज्या डाळी खातो त्यांचा खूप उल्लेख येतो, किंवा कडधान्य खातो त्यांचा खूप उल्लेख येतो. प्रोटीन्स का जास्त आहेत त्यांच्यामध्ये, तर 99% तिथे लेग्युमिनस प्लांट्सकडे रायझोबियमचे असोसिएशन असतेच, आणि त्यामुळे त्यांचा प्रोटीन कंटेंट जास्ती असतो, कारण झाड स्वतःसाठी थोडं तयार करतं आणि शिवाय ह्या बॅक्टेरियामधून सुद्धा त्यांना आयतं प्रोटीन तयार करण्याची क्षमता मिळते, आणि म्हणून ह्या सगळ्याचा प्रोटीन कंटेंट जास्ती आहे. ओके, सो इथे क्वेश्चन येऊ शकतो, व्हाय बीन्स अँड पल्सेस आर रिच इन प्रोटीन्स. तर पूर्ण पॅराग्राफ तिथे आन्सर म्हणून लिहायला लागेल की दे हॅव सिम्बायोटिक असोसिएशन ऑफ रायझोबियम अँड लेग्युमिनस प्लांट्स, अँड बिकॉज ऑफ दॅट दे गेट nitrogen fixed by rhizobium, and due to this they are rich in proteins. After harvesting a leguminous crop, the leftover roots and other plant parts are deliberately dumped in farm soil to maintain its bacterial population. जेव्हा ही लेग्युमिनस प्लांट तोडली जातात तेव्हा त्यांची रूट्स किंवा बाकीचे जे प्लांट पार्ट आहेत ज्याच्यामध्ये तो रायझोबियम प्रेझेंट असेल, ते मुद्दामून जमिनीत ठेवलं जातं. का, तर तो बॅक्टेरिया तिथे राहायला पाहिजे. जर तो बाहेर आला तर काहीच उपयोग नाही. तिथे बॅक्टेरिया असेल तर तो पुढच्या झाडामध्ये ते नोड्यूल फॉर्म करेल आणि तिथे जाऊन राहील. The use of rhizobium has helped to reduce the use of chemical fertilizers and thereby their adverse effects. आता रायझोबियमची आयटी कल्चर्स विकत मिळतात, की जे बायो फर्टिलायझर म्हणजे बायोलॉजिकल फर्टिलायझर जे नाव आहे त्याच्यामध्ये हा रायझोबियम हा महत्वाचा बॅक्टेरिया आहे. का, तर त्याचं कल्चर जर मातीत घालायला दिलं आणि ते समज मातीत टाकलं तर ते पुढचं काम बॅक्टेरिया करणार, माणसाला काही करायची गरज नाही. केमिकली आपण जो नायट्रोजन युरियाच्या फॉर्ममध्ये ऍड करत होतो आतापर्यंत शेतात, तो हार्मफुल प्रूव्ह झालाय आता. त्याच्यापेक्षा जर आपण बॅक्टेरिया टाकला तर ती नॅचरल प्रोसेस आहे. नॅचरली माणसाची आधेमध्ये काही इंटरॅक्शन नसताना, इंटरफिअरन्स नसताना प्लांट आणि बॅक्टेरिया हे रिलेशनशिप सिम्बायोसिस आधीपासून चालू होता. तोच जर आपण इफेक्टिव्हली दिला त्या झाडाला तर नेचरला आपण काही हार्म पोचवत नाहीये, काहीच दुरुपयोग पण करत नाहीये. त्यामुळे आता बाजारात जे बायो फर्टिलायझर्स मिळतात त्याच्यामध्ये हे रायझोबियम कल्चर असतं, म्हणजे बॅक्टेरिया दिलेला असतो की जो शेतात घालायचा, जमिनीत घालायचा, जेणेकरून ते रायझोबियम पुढचं काम करतील, नोड्यूल फॉर्मेशन, नायट्रोजन फिक्सेशन
आणि झाडाला प्रोटीन्स पुरवणं. त्यामुळे बायो फर्टिलायझर म्हणून रायझोबियम वापरायला लागल्यापासून आपल्याला केमिकल फर्टिलायझर्सचा वापर थांबवता येणं शक्य झालंय. केमिकल फर्टिलायझर्स आता वापरायला लागत नाहीत, कारण जे युरिया काम करत होता नायट्रोजन फिक्सेशनचं, ते रायझोबियम करतोय. पण तरी सुद्धा एक लिमिटेड यूज आहे, अजून सगळे त्याच्यावर शिफ्ट नाही झाले. त्याचं मेन कारण काय आहे? वेळ द्यावा लागतो. बॅक्टेरिया सॉइलमध्ये टाकल्यावर तो ग्रो होणार, तो ग्रो झाल्यावर तो नायट्रोजन फिक्स करणार आणि मग तो प्लांट्सला अवेलेबल होणार. ही जी प्रोसेस आहे याला काहीतरी वेळ द्यायला लागतो. तो युरियामध्ये तो वेळ द्यायला लागत नाही, इमिजिएटली फॉर्मेशन होत जाते, लवकर झाडं तयार होतात. आणि म्हणून लोक थांबायला तयार नाहीयेत. आता आपण बघतो आजूबाजूला की पेशन्स नाहीये, की थोड्या काळाने क्रॉप येईल तर ते नकोय, झाली हानी तर जाऊ दे. आता आपला फायदा कसा होतोय बघितला जातो आणि ते युरिया ऍड केलं जातं, केमिकल फर्टिलायझर्स ऍड केले जातात. बट जर आपण पेशन्स ठेवला आणि ते झाड व्यवस्थित बायोलॉजिकली ग्रो होऊ दिलं, तर आपल्यालाच अजून 10 वर्ष त्याचा उपयोग करता येईल. इन्स्टेड ऑफ युझिंग इट फॉर 5 years, वी कॅन यूज इट फॉर 10 years और मोर दॅन दॅट. ओके, सो हा बायोलॉजिकल फर्टिलायझर्सचा फायदा आहे. आणि हा एक छोटूसा तोटा आहे की वेळ घेते प्रोसेस. आता साधीच बघा ना, दही लावायचं असेल तर दही लगेच नाही लागणार, 1 मिनिटात दही लागणार नाही. दही ऍड केलं दुधामध्ये आणि झालंय तयार दही, असं नाही होत. त्याला एक रात्र द्यायला लागते, 24 तास द्यायला लागतात, किमान 10-15 तास तरी द्यायला लागतात. सो तोच सिमिलर बॅक्टेरियाची ग्रोथ होण्यासाठी आणि त्याचे प्रोडक्ट्स तयार होण्यासाठी जो वेळ आहे तो आपल्याला शेतामध्ये दिला की नायट्रोजन फिक्सेशन होऊन तेवढी चांगली प्लांट्स, हाय क्वालिटी प्रोटीन आपल्याला मिळू शकतं. It has also helped to reduce expenses on fertilizers and thus works to the benefit of farmers. याच्यामुळे शेतकऱ्यांना रायझोबियमचा खूप फायदा झालेला आहे. Nowadays, seeds are coated with rhizobial solution or powder before sowing. आता काय केलं जातं? बियांना त्या रायझोबियल कल्चरचं जे सोल्युशन असेल किंवा त्यांची पावडर असेल त्याच्यामध्ये डिप करून लावले जातात. आफ्टर सोईंग रायझोबिया एंटर द प्लांटलेट्स. एकदा पेरणी झाली की ते प्लांटलेट्स मध्ये जातील, मुळांमध्ये जातील. दिस इज कॉल्ड रायझोबियल इनॉक्युलेशन. This experiment has helped in the supply of nitrogen to cereal and other crops besides leguminous crops. ऍक्टिव्हिटी ब्रिंग ऍक्टिव्ह. ओके, पुढचं आहे यीस्ट साठीच आहे. रायझोबियम क्लिअर झालं सगळ्यांना. स्वतः लॅक्टोबॅसिलसची आपण इंडस्ट्री कुठल्या होत्या त्या बघितल्या. रायझोबियमची इंडस्ट्री कुठली, म्हणजे रायझोबियम कुठल्या इंडस्ट्रीमध्ये, कुठल्या फील्डमध्ये जास्ती वापरला जातो? राईट इन द चॅट बॉक्स. कुठल्या इंडस्ट्रीमध्ये रायझोबियमचा वापर केला जातोय जास्तीत जास्त? अरे आता आपण बघितलं ना, चॅटबॉक्स मध्ये लिहा. लॅक्टोबॅसिलस आपण जसं मिल्क इंडस्ट्रीमध्ये जास्ती वापर आहे, शिवाय बाकी काही आहे, तसा रायझोबियमचा उपयोग काय आणि त्याच्याशी रिलेटेड इंडस्ट्री किंवा त्याच्याशी रिलेटेड फील्ड कुठलं, कुठल्या फील्डमध्ये रायझोबियम वापरला जातोय? मिल्क इंडस्ट्रीमध्ये रायझोबियमचा वापर होतोय, बेकिंग इंडस्ट्रीमध्ये होतोय. मेडिसिनल यूज आहे, काय आहे? कोणाला बेनिफिट होतोय रायझोबियमचा? यू हॅव टू राईट समथिंग इन द चॅट बॉक्स. काही कळलेलं नाहीये अजून, डाऊट आहे याच्यामध्ये. मला कसं कळणार की तुम्हाला रायझोबियमचा यूज ऍक्च्युअल कळला की नाही कळला? But then answer my question. If you have no doubts, in which industry or in which field rhizobium is useful to man, to human? Is it useful for bakery products? Is it useful for medicinal products? Is it useful for milk products?
डेअरी इंडस्ट्री, टेक्सटाईल इंडस्ट्री कशामध्ये यूज करतायत रायझोबियमला? कशाला सबस्टिट्यूट म्हणून वापरतायत रायझोबियल कल्चर्स? फर्टिलायझर्सना. फर्टिलायझर्सशी रिलेटेड कुठलं फील्ड आहे? ॲग्रिकल्चरल फील्ड, फार्मर्सना उपयोग होतोय, राईट. सो रायझोबियमचा मेन यूज इज इन ॲग्रिकल्चरल फील्ड. जसा लॅक्टोबॅसिलसचा मेन यूज इन डेअरी फील्ड, डेअरी इंडस्ट्री और मिल्क इंडस्ट्री, तसा रायझोबियमचा मेन यूज इज इन ॲग्रिकल्चरल इंडस्ट्री. ओके, इट हॅज बीन प्रूव्ड युजफुल फॉर फार्मर्स, कारण त्याच्यामुळे झाडांची ग्रोथ ही चांगली होतीये नायट्रोजन फिक्सेशन मिळून. ओके, इज इट क्लिअर नाव? कळलंय सगळ्यांना? तेवढं लिहायला फक्त चॅटबॉक्समध्ये सगळे येत आहे तुम्ही, नो डाऊट और येस इट इज क्लिअर और नॉट, बट विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पण द्यायला पाहिजेत तुम्ही, तर मला कळेल. जर मला तुमच्या समोरून मला उत्तर आलं तर मला कळणार की जी एवढी आपण बडबड करतोय ती उपयोगी आहे की नाहीये, त्याच्यापासून तुम्हाला जे कळायचंय ते कळलंय की नाही. Okay, so next organism that we are going to study, next microorganism is yeast. Activity: bring active dry yeast from the market. Mix a spoonful of yeast, 2 spoonfuls sugar with a sufficient quantity of lukewarm water in a bottle. Fix a colorless transparent balloon on the mouth of that bottle. What changes do you observe after 10 minutes? Mix lukewarm water with the gas accumulated in the balloon. Collect that lime water in a beaker and observe it. What do you notice? Take a drop of the solution from the bottle on a glass slide, put a cover slip over it and observe it under the compound microscope. Store the solution in the bottle carefully. म्हणजे काय की जे ड्राय यीस्ट येतं बेकरी प्रोडक्ट्स मध्ये ऍड करायला, केक बनवायचा असेल तर बरीच लोक ड्राय यीस्ट घेऊन येतात, ऍक्टिव्ह ड्राय यीस्ट. ते ॲज इट इज टाकतो का आपण? ते ग्रॅन्युल्स जी पावडर असते, पावडर्ड फॉर्म मध्ये असतो, ती पावडर ॲज इट इज टाकत नाही, त्याला साखर टाकायला लागते, कोमट पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवायला लागतं आणि मग ऍड करता येतं. डू यू सी द कलरलेस ओव्हल सेल्स ऑफ यीस्ट ऑन द स्लाइड? आता इथे जे दिसलंय स्लाइड वरती काय दिसेल तुम्हाला, तर आता इथे ह्या केसमध्ये आपण कुठलाही कलर ऍड केलेला नाही. वरच्या 2 केसमध्ये आपण मिथिलिन ब्लू, सॅफ्रनिन हे कलर्स ऍड केले होते. इथे कुठलाही कलर आपल्याला न वापरता यीस्ट सेल्स मायक्रोस्कोप खाली दिसू शकतात. सम ऑफ दोज सेल्स मे हॅव स्मॉल राऊंड बॉडीज अटॅच टू देम. म्हणजे आता इथे आपण बघू शकतोय की काही नुसत्या सेल्स आहेत आणि काही ना छोटे छोटे, इकडे ह्या सेलमध्ये एकदम परफेक्ट दाखवलंय, एक ओव्हल बॉडी आहे आणि त्याला काहीतरी छोटूस अटॅच झालेलं आहे, दॅट इज कॉल्ड बड. दीज आर द न्यू डॉटर सेल्स ऑफ यीस्ट इन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन. म्हणजे काय, ऍक्च्युअल यीस्ट सेल एक असेल आणि त्याला जे पुढे फॉर्म झालंय छोटूस, दॅट इज न्यू डॉटर सेल, जी पुढचं यीस्ट तयार होणार आहे ते. This method of asexual reproduction is called budding. Yeast is a heterotrophic fungal microbe that grows on carbon compounds. जो कार्बन कंपाऊंड्स वर वाढतो, म्हणून आपण शुगर ऍड करतो, जेणेकरून तर यीस्टची ग्रोथ होऊ शकेल, म्हणून आपण त्याच्यामध्ये शुगर ऍड केलेली आहे. Yeast is a unicellular fungus with 1500 different species in existence. टोटल 1500 स्पीशीज आहेत, ज्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे उपयोग आहेत आणि युनिसेल्युलर आहे, म्हणजे एकच सेल आहे यीस्टची. मल्टीसेल्युलर म्हणजे लाईक ह्युमन, भरपूर साऱ्या सेल्सनी ऑर्गॅनिझम तयार झाला असेल, ॲट दॅट टाइम वी कॉल इट मल्टीसेल्युलर, आणि जेव्हा एकाच सेलनी बनलेला असेल वी कॉल इट युनिसेल्युलर. द यीस्ट सेल इज अ यूकॅरियोटिक टाइप ऑफ सेल. जे आपण मगाशी बघितले लॅक्टोबॅसिलाई आणि रायझोबियम, दे वर प्रोकॅरियोटिक. प्रिमिटिव्ह टाइप ऑफ न्यूक्लियस वॉज प्रेझेंट इन देम, and yeast is eukaryotic, that is true nucleus is present in them. So ही yeast सेलची ऍक्च्युअल डायग्राम काढलेली, म्हणजे ड्रॉन डायग्राम आहे, काय म्हणणार आपण त्याला, पिक्चर डेपिक्शन आहे. ऍक्च्युअल यीस्ट सेल अशी नाही दिसत जशी इथे सेकंड फिगर मध्ये दाखवली आहे. पहिली जी दाखवली आहे ती मायक्रोस्कोपच्या अंडरचं आहे, आणि सेकंड जे आहे ज्याच्यामध्ये बड, सेल वॉल, न्यूक्लियस, सायटोप्लाझम असं दाखवलंय ते पिक्चर डेपिक्शन आहे. सो हे सगळे पार्ट्स आहेत युकॅरियोटिक सेलचे, टिपिकल यीस्ट सेलचे. हे सगळं झालं आपण यीस्ट सेल बद्दल बघितलं. आता त्याचा उपयोग,
In the above experiment, yeast grows and multiplies very quickly due to the carbon compounds in sugar solution. आपण वरती काय केलं होतं, ते ऍक्टिव्ह ड्राय यीस्ट जे आपल्याला दुकानात मिळतं ते आणलं होतं. त्याला आपण ल्युकवॉर्म वॉटर, कोमट पाण्यामध्ये साखर आणि कोमट पाणी अशामध्ये टाकून ठेवलं होतं. त्याच्यामुळे काय झालं, त्या साखरेतले कार्बन कंपाऊंड्स ते यीस्टनी वापरले आणि त्याच्यामुळे त्याची ग्रोथ झाली, वाढले आणि मल्टिप्लाय झाले. इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग न्यूट्रिशन, yeast cells convert the carbohydrates in that solution into alcohol and carbon dioxide. तर आता त्याची वाढ होत असताना जे कार्बोहायड्रेट्स होते म्हणजे शुगर प्रेझेंट होती, तिला त्यांनी अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये कन्व्हर्ट केलं. दिस प्रोसेस इज कॉल्ड फर्मेंटेशन. जसं आपण फर्मेंटेशन हे जनरल टर्म आहे, ज्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस पासून लॅक्टोजचं लॅक्टिक ऍसिड तयार होणं हे सुद्धा फर्मेंटेशन आहे. कार्बोहायड्रेट्सचं अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड तयार होणं हे सुद्धा फर्मेंटेशन आहे. दिस प्रोसेस इज कॅरिड आउट बाय यीस्ट. साध्या शुगर आणि ल्युकवॉर्म वॉटर यांचा वापर करून यीस्ट अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड तयार करतोय. हाऊ इज ब्रेड मेड? आता ब्रेड कसा तयार होतो? Find out how to use the solution prepared in the above experiment to make bread. Follow the recipe and make the bread. Find out and note down the reasons why the dough rises and makes the bread spongy. आता जेव्हा घरी कधी केक केलेला असेल तुम्ही किंवा ब्रेड, लॉकडाऊन मध्ये बऱ्याच लोकांनी ब्रेड पण ट्राय केले होते, बट केक वॉज मोस्टली ट्राईड आयटम. जर यीस्ट वापरून केक केलेला असेल तर असं एकदा म्हणलं जातं की जितकं यीस्ट चांगल्या व्यवस्थित प्रमाणात जाईल त्याच्यात, तेवढा तो केक जास्ती छान स्पॉन्जी होतो. तर हे का होतं? स्पॉन्जीनेस कशावर डिपेंडेंट आहे? इट इज बिकॉज ऑफ प्रोडक्शन ऑफ CO2. कार्बन डायऑक्साईड जो ते यीस्ट मधून तयार होईल तो जितका चांगला बाहेर पडेल, म्हणजे कार्बन डायऑक्साईड इज इन द फॉर्म ऑफ इज गॅशियस, राईट? सो तो गॅस जो फॉर्म होईल त्याच्यामुळे ते स्पॉन्जीनेस येणार. जर तो गॅस मॉलिक्युल्स रिलीजच नाही झाले तर तो एक सॉलिड मास राहील, फक्त घट्ट घट्ट, आणि त्याला तेवढा सॉफ्टनेस किंवा स्पॉन्जीनेस येणार नाही. ओके. जर यीस्ट ऍड नसेल केलं तर इनो घातलं जातं, ज्याच्यामधून परत सेम CO2 रिलीज होतो, आणि तो गॅस जो रिलीज झालाय दॅट इज युज्ड फॉर स्पॉन्जीनेस. तर आयदर यू यूज इनो ऑर यू यूज इनो ऑर एनी अदर सोडा. बेकिंग बेकिंग सोडा यूज केला जातो किंवा यीस्ट सेलचं सस्पेन्शन यूज केलं जातं. ओके, सो दिस इज द यूज ऑफ yeast. Yeast is mainly used in bakery products. बेकिंग प्रोडक्ट्स मध्ये म्हणजे केक, पेस्ट्री, ब्रेड हे जे काही आहे या सगळ्यांमध्ये, किंवा पिझ्झा, या सगळ्यांमध्ये यीस्टचा वापर केला जातो. आणि सेकंड इंडस्ट्री विच इज मेन इंडस्ट्री डिपेंडेंट ऑन यीस्ट. ऑफन अल्कोहोल इज प्रोड्यूस्ड अलॉंग विथ शुगर इन शुगर फॅक्टरीज. मोलॅसिस इज प्रोड्यूस्ड फ्रॉम शुगरकेन ज्यूस. उसाचा रस काढून टाकल्यावर जे शेवटी उरतं खाली, त्याला मराठीत काय म्हणतात मला आठवत नाही, बट दॅट इज नोन ॲज मोलॅसिस. मळी, उसाची मळी राहते जी ती. इट इज रिच इन कार्बोहायड्रेट्स. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स खूप आहेत, शुगर मॉलिक्युल्स खूप आहेत. मोलॅसिस इज फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ द यीस्ट कॉल्ड सॅकॅरोमायसिस. आपण बघितलं यीस्टच्या टोटल 1500 स्पीशीज आहेत, त्यातला एक जिनस, त्यातला एक टाईप आहे सॅकॅरोमायसिस. सो हा सॅकॅरोमायसिस यूज केला जातो. In this process, ethanol alcohol is produced as a primary product and ester and other alcohols as secondary products. ही मेन इंडस्ट्री आहे जी यीस्ट वर डिपेंडेंट आहे. ओके, सो फर्मेंटेड प्रोडक्ट म्हणजे काय? कार्बोहायड्रेट्स पासून अल्कोहोल प्रोडक्शन जे केलं जातं विथ द हेल्प ऑफ यीस्ट नोन ॲज सॅकॅरोमायसिस. Spirit and other alcohols can also be obtained from ethanol. Ethanol is also a smokeless and high quality fuel. Besides molasses, maize, barley and other grains are also used for industrial production of ethanol. Glucose and fructose, the sugars present in grape juice, are also fermented with the help of yeast to produce the alcohol which is used for making wines. म्हणजे त्या अल्कोहोलवर प्रोडक्शन करून पुढे वाईन तयार केली जाईल. त्या सगळ्यासाठी अल्कोहोल इंडस्ट्री, इथेनॉल इंडस्ट्री जी आहे, त्या सगळ्यांमध्ये यीस्ट हे प्रायमरी मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केलेला आहे. ओके,
So recently it has been made compulsory in India and some other countries to mix 10% ethanol with fuels like petrol and diesel. What is the reason for this? आता आपण जे वाचलं ते that ethanol is a smokeless and high quality fuel. स्मोकलेस आहे म्हणून आपल्याला ते वापरायचं आहे असं कंपल्शन आहे. Why are wineries located near Nashik in Maharashtra? वाईन प्रोडक्शनच्या ज्या फॅक्टरीज आहेत, इंडस्ट्रीज आहेत, त्या मेनली महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये आहेत, बाकी फार कमी बघायला मिळतात. तर का? आपण बघितलं इथे लास्ट पॅराग्राफमध्ये ग्लुकोज अँड फ्रुक्टोज द शुगर्स ऑप्टेन फ्रॉम फ्रूट लाईक ग्रेप. नाशिकमध्ये द्राक्षाचं प्रोडक्शन जास्ती आहे. वाईन मेनली द्राक्ष फर्मेंट करून तयार करतात म्हणून तिथे इंडस्ट्री आहे, कारण तिकडेच जर द्राक्ष मिळतंय म्हणून. नाशिकमध्ये होतंय आणि कुठेतरी दुसरीकडेच इंडस्ट्री उभी करून ठेवली आहे, तर त्या ट्रान्सपोर्टेशनचा एक्स्ट्रा खर्च लागेल ना, तो अवॉइड करण्यासाठी काय तिथल्या तिथेच झाडांपासून ग्रेप्स पण मिळत आहेत आणि तिथेच फाईन प्रोडक्शन पण होत आहे. सो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाचतोय. चपाती इज मेड फ्रॉम व्हीट ओनली स्वेल अप बट ब्रेड बिकम्स स्पॉन्जी सॉफ्ट अँड इझी टू डायजेस्ट. वाय इज इट सो? बिकॉज देर इज यीस्ट इन इट. पोळीमध्ये आपण यीस्ट ऍड करत नाही, त्यामुळे ती जरी फुलली, ती फुलण्याची प्रोसेस पूर्ण वेगळी असते पोळीची, आणि ब्रेडचं स्पॉन्जी होण्याची प्रोसेस पूर्ण वेगळी आहे. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट यीस्ट. सो यीस्टवर डिपेंडेंट दोन मेन इंडस्ट्री कुठले आहेत, तर एक बेकरी प्रोडक्ट्स आर ऑप्टेन फ्रॉम यीस्ट अँड द सेकंड वन इज अल्कोहोल इंडस्ट्री. Okay, so now next is bioremediation. A yeast, Yarovia lipolytica, is used to absorb the toxins released during the production of palm oil and heavy metals and minerals released in some other industrial processes. अजून एक yeastचा वापर आहे बायोरेमिडिएशन. आता बायोरेमिडिएशन हा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. बायोरेमिडिएशन म्हणजे जे काही आपण पोल्युशन माणसानं क्रिएट करून ठेवलेलं आहे त्याच्यापासून परत अजून केमिकल्सचा वापर करून ते पोल्युशन काढण्यापेक्षा बायोलॉजिकली ते पोल्युशन कसं कमी करता येईल याच्यावर सध्या संशोधक अभ्यास करतायत. की आता ऑइल स्पिल्स होतात, हेवी मेटल्सचा भरपूर सारा वापर केला जातो बऱ्याच इंडस्ट्रीजमध्ये. तर आता हे सगळे हेवी मेटल्स कमी करायला परत दुसरे केमिकल्स वापरायचे आणि त्यांचं पोल्युशन करायचं, याच्यापेक्षा जर आपण बायोलॉजिकल गोष्टी वापरल्या हे पोल्युशन कमी करायला, तर ते नेचरच्या हातात हात घालून आहे, नॅचरल प्रोसेसेसना धरून राहील आणि त्याचा सगळ्यांनाच वापर होईल. म्हणजे इकॉलॉजिकली पण ते बेनिफिशियल असेल, इकॉनॉमिकली पण बेनिफिशियल असेल आणि माणसाची हेल्थ सुद्धा त्याने डिस्टर्ब होणार नाही. सो दॅट इज बायोरेमिडिएशन. सो एक यीस्टचं नाव दिलंय तिथे वेगळी एक स्पीशीज आहे आता ही येरोविया लिपोलिटिका, विच इज यूज टू ॲब्झॉर्ब टॉक्झिन्स. जे टॉक्सिक वेस्ट तयार झाले जे माणसासाठी हार्मफुल आहे पाम ऑइलच्या प्रोडक्शनमध्ये किंवा हेवी मेटल्स मिनरल्स इन सम अदर काही इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये बऱ्याच प्रकारचे हेवी मेटल्स बाहेर फेकले जातात, पाण्यामध्ये फेकले जातात. जे पाणी आपण पण कन्झ्युम करणार, बाकीचे ॲनिमल्स पण कन्झ्युम करणार, मासे पण कन्झ्युम करणार आणि तेच मासे परत माणूस खाणार. त्यामुळे ती एक चेन तयार होणार की हेवी मेटल्सचा माणसाच्या शरीरातच प्रवेश होणार आहे डिरेक्टली और इनडिरेक्टली. तो अवॉइड करण्यासाठी म्हणून यीस्टचा वापर केला जातोय. सॅकरोमायसिस इज ऑल्सो युज्ड फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ पोल्युटंट आर्सेनिक. तर आता दोन नावं बघितली आपण, यारोविया आणि सॅकरोमायसिस, हे दोघंही बायोरेमिडिएशनमध्ये यूज केले जात आहेत. ऑइल स्पिल्स इन ओशन्स आर क्लीन्ड विथ द हेल्प ऑफ अल्कॅनी वोरॅक्स बॅक्टेरिया. आता इथे एक बॅक्टेरियाचं नाव आहे. जेव्हा जहाजं तेल वाहून नेत असतात तेव्हा बऱ्याचदा ती उलटतात पाण्यात, किंवा इव्हन चालू असताना सुद्धा बरेचसे तेल गळती होते समुद्रामध्ये, बरोबर. आणि मग ते तेल माशांसाठी किंवा समुद्रामध्ये जे जीव आहेत, प्राणी आहेत, त्याच्यानंतर झाडं आहेत छोटी छोटी, त्या सगळ्यासाठी ते ऑइल हार्मफुल असतं आणि डिरेक्टली इनडिरेक्टली ते ऑइल परत माणसासाठी हार्मफुल आहे. म्हणून माणसाने काय प्रयत्न केले की ते ऑइल डिग्रेडिंग बॅक्टेरिया शोधायचे, म्हणजे असे बॅक्टेरिया जे त्या पाण्यात जातील आणि तिथे किंवा माणूस स्वतः जाऊन ते ऍड करेल त्या पाण्यामध्ये आणि तिकडचं ऑइल स्पिल्स जे आहेत, किंवा स्पिल्स तर आपण टाळू शकत नाही, ट्रान्सपोर्टेशन ऑइलचं चालूच असतं, ते आपण ती गळती थांबवू नाही शकत आहे. मग काय करायचं, जे पडतंय, जे गळती झालेली आहे ती कमी कशाने करायची, तर बॅक्टेरिया वापरायचा. तर त्या केसमध्ये पुढचा बॅक्टेरिया त्यांनी सांगितलाय अल्कॅनी वोरॅक्स.
Okay, this will avoid oil pollution or oil spills which have already occurred in seawater. We can avoid their side effects. Now, आता पुढचं अँटीबायोटिक्सचा पार्ट आहे तो आपण नंतर बघूया. आता आपण काय बरं बघितलं आहे तेवढं एकदा. ओके, हे जे फिल इन द ब्लँक्स आहेत पहिले ते थोडेसे सॉल्व्ह करून घेऊया. ते आतापर्यंत आपण जे शिकलोय त्याला त्याच्याशी रिलेटेड आहेत. फर्स्ट, यीस्ट रिप्रोड्युसेस असेक्शुअली बाय द बडिंग मेथड. आपण बघितलं की छोटासा बर्ड फॉर्म झालेला आहे विच इज अ न्यू डॉटर सेल. सो यीस्ट विल रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय द मेथड नोन एज बडिंग. त्याला नवीन डॉटर सेल बर्डच्या फॉर्मॅटमध्ये छोटीशी येते आणि रिप्रोडक्शन होत आहे. आणि जो सेकंड आहे तो टॉक्झिन्स ऑफ फंगल ओरिजिन आपण केलेले नाहीये, सो ते आता तो क्वेश्चन राहू दे. लेग्युमिनस प्लांट्स कॅन प्रोड्यूस मोर प्रोटीन्स ड्यू टू रायझोबियम. रायझोबियमचा आपण वापर बघितला ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये. ते वापरलं जात आहे, फार्मरसाठी युजफुल आहे कारण ते सिम्बायोटिक असोसिएशनमध्ये जातात लेग्युमिनस प्लांट बरोबर आणि त्या असोसिएशनमुळे झाडाकडे जास्ती प्रोटीन फॉर्मेशन होत आहे. ओके, so write the names of microbes found in the following materials: yogurt, lactobacillus, bread, yeast, root nodules of leguminous plant, rhizobium, इडली, डोसा, स्पॉइल्ड पोटॅटो करी, या सगळ्यामध्ये लॅक्टोबॅसिलस असणार. ओके, इडली आणि डोसा. इडली पण आपण आंबवायला एक दिवस रात्री ठेवून देतो. इडलीचं बॅटर तयार झालं किंवा डोशाचं बॅटर सेमच असतं ते ठेवलं एकदा की रात्रभर का ठेवायला लागतं तर ते बॅक्टेरिया त्यातले ऍक्टिव्हेट होऊन त्यांचा जो कार्बन डायऑक्साईड तयार होतो त्याच्यामुळे ते बॅटर सॉफ्ट होतं, त्याच्यामुळे ते फ्लफी होतात. इडली जास्ती रात्रभर जर बॅटर व्यवस्थित ठेवलेलं असेल, व्यवस्थित फर्मेंटेशन झालं तर दुसऱ्या दिवशी इडली हलकी होते. हलकी होते म्हणजे काय, जास्ती फुगते. आणि ती फुगते कशामुळे, बॅक्टेरिया जो CO2 रिलीज करतील त्याच्यामुळे. पीठ जे फुगतं इडलीचं दॅट इज बिकॉज ऑफ CO2 रिलीज्ड बाय बॅक्टेरिया अँड मेनली लॅक्टोबॅसिलस इज देअर. ओके, सो आज आपण 3 युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघितले, लॅक्टोबॅसिलस, रायझोबियम आणि यीस्ट. उरलेले जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, सो फॉर नाव थँक यू अँड बाय.